खळखळ वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात शतकानुशतके एका पाषाणावर दिमाखात उभं असलेलं शंभू महादेवाचं कोकणातील हे मंदिर म्हणजे नैसर्गिक चमत्कारच आहे. हे आहे रत्नागिरीजवळील डुगवे या गावातील स्वयंभू श्री लोटेश्वर मंदिर. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळी या मंदिर परिसरात घनदाट जंगल होते. त्यावेळी या गावातील एका गृहस्थांची गुरे एक गुराखी या ठिकाणी घेऊन यायचा. त्यातील एक गाय वेलींच्या जाळीवरून चढून जाऊन एका पाषाणावर दुधाचा पान्हा सोडायची. एके दिवशी गुराख्याने ही गोष्ट पाहिली आणि मालकांना सांगितली. त्यावर मालक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या घनदाट वेलींच्या भागावर कोयतीने घाव घातला. त्यावर वेलींचे दोर तुटून पडले आणि त्यांना त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. ही गोष्ट समजताच गावकऱ्यांनी तेथील जंगल साफ करून एक छोटेसे मंदिर बांधले. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि आज त्याच ठिकाणी आपल्याला हे सुंदर मंदिर पाहायला मिळतं. निसर्गरम्य परिसरातील या मंदिराला एकदा नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.